नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. कोकणात पावसाचं तांडव सुरूच. मुंबई व ठाणे, नवी मुंबईला हवामान खात्याचा आला आहे ऑरेंज अलर्ट. घरीच थांबा हा हवामान खात्याचा इशारा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. तर सध्या कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा जबरदस्त प्रभाव जाणवत आहे. आज 19 जून रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व संपूर्ण कोकणात पावसाची संततधार सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. म्हणजेच परिस्थिती गंभीर होण्याची देखील शक्यता असून नागरिकांनी अधिक सावध राहणं गरजेचं आहे. आज सकाळी 8:30 नंतरनं पुढील 24 तासात या भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग हा 50 किमी तासापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात गेली आहे. मुंबई व उपनगरामध्ये दिवसभर पावसाचा टिकून राहणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच काही भागात पाणी साचण्याची सुरुवात देखील झाली. परिणामी रेल्वे व रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊ शकते. प्रशासनाचं स्पष्टपणे आवाहन आहे की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. लोकलने प्रवास करणाऱ्यांनी अगोदर वेळापत्रक तपासूनच निघा. नवी मुंबईत देखील पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नाहीत. जिथे तापमान 25 ते 28 सेल्सिअस दरम्यान राहील. ठाणे जिल्ह्यात देखील दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच पाहिलं तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. डोंगराळ भागामध्ये दरडे कोसळण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक यंत्रणा सतर्क आहे. समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पावसाळ्यात सुरक्षित राहा व हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांशी. धन्यवाद.